अधिक मास दर 3 वर्षांनी येणाऱ्या जास्तीच्या म्हणजे वाढीव महिन्याला अधिक मास असं म्हटलं जातं. काही ठिकाणी मलमास तर काही ठिकाणी धोंड्याचा महिना म्हटलं जातं. तर आमच्या भागात याला धोंड्याचा महिना म्हटलं जातं. तर हे धोंड्याचा महिना म्हणजे काय? आपल्या लेकीच्या आणि जावयाच्या कौतुकाचा सोहळा म्हणजेच काय तर दोघांनाही या दिवशी जेवायला बोलवणे आणि त्यांचा यथायोग्य सन्मान करणं असं मानलं जातं. तर यावर्षी रुद्रांचे पप्पा नव्हते, त्यामुळे आम्हीच दोघे गेलो होतो. ताई आणि जुजू ते दोघेही आले होते आणि आमरस, पुरणपोळी, आमटी, भात असे बरेच म्हणजे 1-2-3 पदार्थ होते. कारण मला आंबरस जास्त आवडतच नाही, त्यामुळे मला जे आवडेल ते सिलेक्टेड पदार्थ खात होते. आणि मला स्पेशल असं दाखवायचं होतं ना ह्या व्हिडिओमध्ये, तर ते अट्रॅक्शन होतं की हे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, हे काय असं दिसतंय गोल चौकोनी? तर याला ऍक्च्युली खरं धोंडे म्हणले जातं. आणि 11 गोल अशा रिंगा ज्याच्यात कणकेच्या पिठात पुरण भरून ते शिजवले जातात आणि देवांना खास त्याचा नैवेद्य दाखवला जातो. आणि हाच धोंडा तुम्हाला जावयाच्या प्रत्येक लेकीच्या आणि जावयाच्या ताटामध्ये वाढायचा असतो नैवेद्यापुरता. 11च्या आधीच सगळा स्वयंपाक मम्मीचा झाला होता आणि सर्व एकत्र बसलो होतो. आजी आली होती गावावरून. सर्व काही आयतं खाण्याची मजा जी असते ना ती खरंच खूप वेगळी असते. मी रोज काहीतरी बहाणा शोधत असते की ना मला आज कोणीतरी आयतं द्यावं. मला लिटरली ह्या उन्हाळ्यामध्ये अजिबात जेवण बनवावंसंही वाटत नाही आणि खावंसंही वाटत नाही. आणि मम्मीचं घर शेजारीच असल्यामुळे तो एक फायदा होतो की बऱ्यापैकी ज्या वेळेस मम्मी इथे असते ना त्यावेळेस आयतं ताट हे नेहमी भेटतं. तर व्हिडिओमध्ये दिसत असेल की ही आंब्याची पेटी रिसीव्ह झाली होती आमच्याच गावावरून म्हणजे सासरवरून. तर आमच्या घरातलीच ही मंडळी आहे आणि त्यांची आंब्याची बाग आहे. सेंद्रिय आंब्यास अजिबात कोणतेही औषध न फवारता ते पिकवले जातात योग्य पद्धतीने. तर आंबे खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी आहेत ते. संध्याकाळच्या दिवाबत्तीचा टाइम झाला होता, त्यामुळे रुद्रांशला आज जबरदस्तीच बसवलं होतं कारण त्याला बघायचा होता टीव्ही आणि मला पुस्तक वाचायचं होतं. तर आमच्या दोघांची अशी जुगलबंदी चालू होती. तो एकतर देव तरी उचलत होता नाहीतर घंटी घेऊन पळत होता. मला असं वाटतं की दिवाबत्तीच्या वेळेस ना प्रत्येकाने आपल्या लहान मुलांना आवड निर्माण करावी. आपल्या बाजूला बसून त्यांना श्लोक बोलायला लावावे किंवा नमस्कार करायला लावावा. हीच ती योग्य वेळ असते की ह्या वयात आपण लहान मुलांना छान असे संस्कार देऊ शकतो. अचानक ते मोठे होतील आणि तेव्हा शिकतील तर असं नाही होत. आपण त्यांच्या समोर जे करणार आहोत तेच अनुकरण ते करणार आहेत. तर असा काहीसा होता माझा आजचा दिवस आंबरसाचा आणि पोळीचा आणि खास आपल्या अधिक मासाचा. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.